घेवचो आणि योग्य ती कारवाई करून गोयच्या जनतेक दाखवून दिवचे की भारतीय जनता पार्टीचो हुस्को ना तर गोंयकारांचो हुस्को आसा हे दाखवून दिवचे। आणि ह्या ड्रग्सांनी जे मेंटल हेल्थ, जे फिजिकल हेल्थ, जो सोशल इम्पॅक्ट जो या ड्रग्सामुळे जाता आणि हेचेर गोंयचे जे NGOs आसा जसे कोच, पॉझिटिव्ह पीपल, कृपा फाउंडेशन हे आयज कमेंडेबल जॉब करता, बरे कार्य करता। सरकारान हेंका बरो सपोर्ट दिवपाची गरज आसा जेणे करून हे NGOs ड्रग्सान घुसपाल्ल्या लोकां खातीर बरे कितें आनीक बरे काम करतले। सो होय सपोर्ट ह्या NGOक दिवचो। ह्या भारतीय जनता पार्टीन घुसपाल्ले जे लीडर, जाळवणदार, आमदार, मंत्री, आदलो उपमुख्यमंत्री जितले लोक घुसपाल्ल्या तांकां सरकारान आमचे पुलीस यंत्रणेन आफोवन हाडचे। AMC एंटी नार्कोटिक सेल यांच्यानी तांकां आफोवन हाडचे आणि ह्या प्रश्नाचो सुटावो करचो आणि हो जो आंकडो वाडत आसा ड्रग्साचो तो कमी करपाक कितें तरी उपाय काडचो। मागता आमचे खासदार कॅप्टन बिर्याटो यांच्यानी ह्या विशयाचेर आपणाचे विचार गोयच्या जनतेपर्यंत आणि सरकारापर्यंत पावचे। नमस्कार। जशे आमचे बाब अमरनाथ पणजेकरान एक्सप्लेन केला, काल जे एक्युजिशन जाल्ले एक्स MLA आणि मंत्री एगेन्स्ट प्रेझेंट MLA ऑफ पेडणे, दुःख दिसता कित्याक पेडणेच्या लोकांक सदांच एक टायटल आसा स्वाभिमानी पेडणेकर म्हणून। सदांच रेस्पेदान आमी पेडणेच्या लोकांक एड्रेस करता स्वाभिमानी पेडणेकर म्हणून। आणि तांचे कॉन्ट्रिब्युशन आसा फ्रीडम मुवमेंटान। काल अशे ड्रग्साचेर एकामेकाचेर आरोप घालून लॉ अँड ऑर्डर खंय पावला ते एक्सपोज करून म्हाका दिसता काल स्वाभिमानी पेडणेकारांचेर अटॅक केल्लो आसा। हे दोग जाण पब्लीक फिगरान एकामेकाचेर ड्रग डिलिंग करता म्हण आरोप घाला। आमी घालूंक ना, आमकां खबर आशिल्ली कोण पाब्लो एस्कोबार, मॉडर्न पाब्लो एस्कोबाराक लिंक्ड आसा पळय तो, ते काल एक्सपोज जाले। आणि दुसरे म्हळ्यार जेन्ना आमचे पत्रकार भाव तांच्या अध्यक्षाचे रिएक्शन घेतले, प्रेसिडेंट ऑफ भारतीय जनता पार्टी ताणे खंय सांगला मेंटेन डिसिप्लिन, म्हणजे इन द वर्ल्ड ऑफ क्रायमूय खंय ते एथिक्स मेंटेन करता, खंय कित्याक क्रायम करता ती सांगप ना। इज इट दॅट डिसिप्लिन? श्री दामू नायकान सांगला तांकां मेंटेन डिसिप्लिन, कितें चलना ते भितरल्या भितर करा, भायर हाडनाका म्हण। आणि एक्स मिनिस्टर श्री बाबू अजगांवकारान डायरेक्ट आरोप घाला CMचेर। आमी तरी जशें आतां आमच्या लिडरान चेअरमॅन ऑफ मिडिया बाब अमरनाथान दोतोर म्हणलो रेस्पेदान चीफ मिनिस्टर ओपोजिशन जावं, बट काल तुमी पयश बाबू अजगांवकार म्हणटात ते सावंताक आनी मागीर तो चीफ मिनिस्टर म्हणटात। ही इज एक्सप्रेसिंग बीइंग अ BJP लीडर, एक्स मिनिस्टर, सिनियर लीडर ऑफ BJP हांव म्हणटा, डायरेक्ट चीफ मिनिस्टराचेर आरोप घाला। देर इज अ लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम। तो म्हणटा आवय बापूय जेन्ना भुरगीं खंय इस्कॉलाक आनी कॉलेजीक वेता तांकां हुस्को आसता, हे आमी म्हणटा आख्खे गोंयभर हुस्को आसता, भुरगीं बऱ्या भशेन येतली की ना पळय ती। तो डायरेक्ट CMचेर आरोप घाला, वी बीइंग होम मिनिस्टर यू हॅव फेल्ड म्हण। तो म्हणटा क्रिमिनल्स आयज पुलिसांक, तांकां पुलिसांचो भंय ना। So there is a direct question mark on the CM himself by his own people. जेन्ना थोडे दीस पयलीं एक BJPचो
मंत्री एसटी समाजाचो लिडर श्री गोविंद गावडे आरोप घालो करप्शन आसा म्हूण ताका काडून उडयलो. मे बी ताका डिसिप्लिन करूंक जायना जालें आसतलें. आयज एससी समाजाचे लिडर दोग जाण एकामेकाचेर आरोप घालता. डायरेक्ट एलिगेशन ऑन सीएम. एकटो म्हणटा एकट्याचो चेडो इज डिलिंग विथ गांजा, दुसरो म्हणटा कितें पुडियो बिडियो कितें. दीज आर कोड नेम म्हाका दिसता इन द वर्ल्ड ऑफ ड्रग्स. आनी त्या खातीर आमी म्हणटा आयज तर टुरिजमाचेर असर पडला गोंयचेर जाल्यार ह्या बीजेपीच्या लिडरांक लागून. गोवा हॅज बिकम अ ड्रग कॅपिटल ऑफ इंडिया. आयज तेच साबीत करून दाखयतात. रिस्पॉन्सिबल पीपल इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह एंड एक्स मिनिस्टर तांणी आयज दाखोवन दिले कशें खुल्ले आम ड्रग बिझनेस चलता पळय तो फुल कोस्टल बेल्ट. आमी त्या एमएलए प्रेझेंट एमएलए आनी एक्स एमएलए विचारूंक सोदता. आमी हाचेर आवाज केल्लो. जो काझिनो लायफस्टायल येता स्वाभिमानी पेडणेकराच्या जी संस्कृती रिच संस्कृती तुम्ही डिस्ट्रॉय केला आनी काझिनो हाडटा थंयसर ड्रग ओव्हरडोजांक लागून यूथ मेल्ले आसा. जी फेस्टिवलां जाता पळय थंय ताजेर तुम्ही आयज पासून उलयना. जेन्ना तोंड उकडटा लोकांक एक याद येता व्हिडिओन कॅप्चर जाल्ले. द शो मस्ट गो ऑन. शो मस्ट गो ऑन न्ही गोंयची तुम्ही तमाशा करून सोडल्या. So everything is coming back. Baton is handed over from one person to another. Show is going on. फक्त MLA चेंज झाला. That means ताणे तो पळय म्हणले शो मस्ट गो ऑन. आयज प्रूव्ह जाता साबीत जाता की येस शो इज स्टील गोइंग ऑन. ड्रग शो इज गोइंग ऑन. दुसरें म्हळ्यार आणि खूपशे तांणी पॉइंट सांगले रिगार्डिंग 4 इन्सिडेंट. एक मर्डर जाल्ली मोपा एअरपोर्टा लागीं. दुसरी एसॉल्ट ऑन वन गर्ल बिलोंगिंग टू शेड्यूल कास्ट. एक पंच कोरगांव पंचायतान तिकर एसॉल्ट जाल्लो FIR जावना. एसिड अटॅक जाल्लो आसा खुल्ले आम स्वाभिमान पेडणेकराच्या पवित्र धर्तेर असले आयज अटॅक जाल्ले आसा. हाचेर डिटेलान उलोवपाक आमचो पेडणेचो लिडर एडवोकेट जितेंद्र हो हाचेर म्हायती दितलो. सगळ्यांक खबर आसा भारतीय जनता पार्टी जेन्ना जेन्ना पब्लिकेन वयता तेन्ना तेन्ना तांचो एक ब्रीद वाक्य असता की ही पार्टी जी आसा ही संस्कृती जतनाय करपाची पार्टी म्हणून. जी भारतीय संस्कृती आसा हेजे प्रोटेक्शन आनी हेजी जतणूक ही भारतीय जनता पार्टीच करतली अशें ते लोकांक सांगता. पूण आयज जेन्ना आजी माजी आमदार गांजा फेक करता एकामेकाचेर तेन्ना सगळे उघड जाले की संस्कृती जतन करपाचो ह्यो फक्त एक ढाल आसा लोकांक गुमराह करपाचे. आनी भितर जे कितें वेव्हार चल्ला हे आयज मेरेन खबर नाशिल्ले. आमकां खबर आसले की जे ड्रग्साचे बिझनेस करता ड्रग्साचो वेव्हार करता हे गुन्हेगारीन जे कोण इन्वॉल्व आसा तेच करताले म्हणून. पूण आयज डेप्युटी CM माजी गोंयचो पेडणेचो आमदार बाबू आजगांवकर जबाबदारीन स्टेटमेंट करता विद्यमान आमदाराचेर. आनी दोगूय जे आसा हे भारतीय जनता पार्टीचेच आसा लिडर. बाबू आजगांवकर स्टेटमेंट करता मिडियाचेर की आयचो पेडणेचो आमदार हा तो गांजा विकपी म्हणून पुडये विकपी म्हणून. आणि इन रिटर्न प्रवीण हांडलेकर जो आता विद्यमान आमदार आसा पेडण्याचो तो सांगता तो चेडो खंय त्या क्लबांनी खंय ड्रग्स विकता गांजा विकता म्हणून. आयज जी इमेज आमच्या पूर्वजांनी हांव पेडण्याचो आमच्या पूर्वजांनी जी इमेज पेडणे म्हालाची एका स्थराचेर व्हरून दवरली गोंय राज्यान न्ही तर देशाच्या सगळ्या स्तराचेर. कारण ह्या भूमीन जायते कलाकार कला क्षेत्रान ह्या भूमीन पैदा केल्ले आसा हे देशाक दिल्ले आसा.
आयज आम्ही खंय तरी वयता आमकां काल फोन येताले, अरे पेडणे गांजा सवाय मरे. ही इमेज आमची पेडण्याची ह्या लोकांनी केल्ली आसा आणि खास करून ह्या बीजेपीच्या लिडरांनी केल्ली आसा. दुसरी गजाल, बाबू आजगांवकर सांगता की लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स जाला. दुसरो म्हणटा तो हांगा नोकऱ्यो ना म्हणटा. तिसरे म्हणटा हांगा कोण सेफ ना म्हणटा. पूण तूय तो त्याच पक्षाचो लिडर, आमदार आसा तो त्याच पक्षाचो लिडर. कॉन्ट्रडिक्ट स्टेटमेंट करता एकामेकाचेर. पूण एकूय इन्सिडंट सांगता तुमकां, जशें कॅप्टनान सांगले की खून जालो थंय मोपा एअरपोर्टाच्या सहभोवतालाचेर. बाबू आजगांवकर खंय आशिल्लो? एक स्टेटमेंट ना. दुसरी गजाल, ज्या गेल्या म्हयन्यान एका SC समाजाच्या चेडवाचेर असॉल्ट केलो, विनयभंग केलो, त्या टायमाचेर एकूच स्टेटमेंट बाबू आजगांवकराचो नासा. विद्यमान पंच सदस्य कोरगांव पंचायतीची ताजेरूय मॉलेस्टेशन केले एक जबाबदार व्यक्तीन, ताजेरूय बाबू आजगांवकराचो स्टेटमेंट नासा. पूण ह्या सगळ्याचेर आतांच कितें करता स्टेटमेंट हो? आणि ताच्या वयर तो सांगता की बाबू आजगांवकराक पार्टी लागना, सत्ता थंय बाबू आजगांवकर म्हणटा. हाच्या वयल्यान कळटा की बाबू आजगांवकर जो आसा हो सत्तेचो लालची मनीस आणि फायदो कसो घेवपाक जाय तो करता. हांव तेका प्रश्न करता, डेप्युटी CM तूं आसलो 17 ते 22 मेरेन, सदांच सांगता की एअरपोर्ट हांवें खेचून हाडलो म्हणून. एअरपोर्ट जेन्ना तुवें खेचून हाडलो जाल्यार आयज टॅक्सीवाले कित्याक रडटा थंयसर? आयज भुरगे कित्याक रडटा थंयसर एम्प्लॉयमेंट ना म्हणून आमकां? आयज शेतकरी कित्याक रडटा थंयसर आमकां अजून कॉम्पेन्सेशन मेळोंक ना म्हणून? हे तूं कितें तरतूद कितें करून दवरूंक ना? कन्सेशन एग्रीमेंट म्हणून हो सायन केला, ट्राय पार्टी कन्सेशन एग्रीमेंट, जातून सिव्हिलेशन सेंट्रल आसा, स्टेट गव्हर्नमेंट आसा, GMR आसा. ह्या ट्राय पार्टी एग्रीमेंटान जो कन्सेशन एग्रीमेंट म्हणटा, ह्या एग्रीमेंटान पेडण्याच्या युवा पिढी खातीर खंय तरतूद करून दवरला तुवें? हे सांगची गरज आसा तेणे. पंचायत मिनिस्टर, स्पोर्ट्स मिनिस्टर कितकीशीच वर्सां आशिल्लो. आयज म्हाका दिसता आमच्या पेडण्याच्या भुरग्यांक खेळपाक एक ग्राउंड ना अवेलेबल. हांव ल्हान आसतना आमी जेन्ना स्कुलान वयताले आनी आमचे स्पोर्ट्स जाताले इव्हेंट, तेन्ना पेडणे तालुको सेंटर थंयसर एक सावळवाडा म्हणून गांव विलेज आसा, थंय ग्राउंड आसलो सागाचो आनी थंयसर आमचे सगळे स्पोर्ट्स जाताले. आयज हेणे मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स थंय बांदला, ग्राउंडाची वाटूच लावन उडयल्या. पूण ते स्पोर्ट्स मल्टीप्लेक्स आसा पळय ताजो त्या भुरग्यां खातीर तूं जेन्ना डेप्युटी CM आसलो कितको फायदो जालो? आनी आर्लेकर, आमी जेन्ना सांगता की हेल्थ इश्यू आसा पेडण्यान तो सॉर्ट आउट जायना, वारंवार आमी लक्ष केंद्रीत करपाचो आमी प्रयत्न करता. कासारवण्या विलेजान जर तुम्ही गेले थंय प्रायमरी हेल्थ सेंटर आसा, थंय मोडकाळाक पावला, ताजेर आमदाराचो लक्ष ना. पेडण्यान जुगार मोठ्या प्रमाणात चलता. आता आम्ही कंप्लेंटूय फायल केल्ली ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीन, ताजेरूय अजून काय एक्शन जायना. सो म्हाका दिसता ह्या दोगांयनी पेडणेकारांचो माफी मागूंक जाय पयल्या सुवातेर, कारण पेडण्याची आयज जी इमेज आसा ही पिड्यार करपाचें काम हे दोन्ही आमदारान केल्लें आसा. आनी पार्टी अध्यक्ष गोंयचो मुख्यमंत्री हाणें ह्या दोगांचेर कारवाई करपाची गरज आसा. म्हाका याद जाता की जेन्ना गोंयचे गव्हर्नर सत्यपाल मलीक आशिल्ले ताणें स्टेटमेंट केल्लो की गोंयचो CM करप्शनान आसा, भारतीय जनता पार्टीचे सरकार करप्शनान आसा म्हणून ताका काडून उडयलो. गोविंद गावडे माजी मंत्री ताणें स्टेटमेंट केलो ताका काडून उडयलो. पूण आयज मिडियाच्या माध्यमांतल्यान दोगूय आमदार जेन्ना स्टेटमेंट करता की हो गांजा विकता तो गांजा विकता म्हणून, सो तांचेर खर कारवाई करपाची गरज आसा. दुसरी गजाल, हे जेन्ना लोक प्रतिनिधी म्हणून पेडण्यान भोंवतले तेन्ना तांचोय इफेक्ट जो आसा युवा पिढीचेरूय पडटलो. सो म्हाका दिसता की भारतीय जनता पार्टी खरीच जर संस्कृती राखपाचे जर तेंच्यांनी ह्या घेतले आसात जाल्यार म्हाका दिसता हे अनैतिक धंदे करपी तांचे लिडर आसा तांचेर कारवाई करपाची गरज आसा.
तुमकां ह्या विशयाचेर जर प्रश्न करपाचे आसा जाल्यार करूंक शकता. पळय, जनमत कौल असता हाजो आमी सदांच आदर करता. कितें म्हणटा? आयज विषय कोण जिंकता ना पेडण्याचे आमी स्वाभिमानी, आमी पेडण्याचे स्वाभिमानी. सो हांगा प्रश्न जिंकता आनी हरता जशें तुमचो प्रश्न आहा तो दामू नायकाच्या प्रमाणे तुमचो प्रश्न दिसता की भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाक दिसता तेका हुस्को 2027 सो आमकां आनी तुमकां पत्रकार म्हणून आमकां हुस्को आसूंक जाय गोंयच्या तरणाट्यांचो, गोंयच्या फुडाराचो. तो कोण जिंकता कोण हरता हो प्रश्न आयज ना. गोंय वाचता हो प्रश्न फक्त काँग्रेस पार्टीक जितेंद्रा एकंदरीत आमकांय दिसता की स्वाभिमान हेच्या फुडें आमकांय दिसता हेच्या फुडें थंयसर स्वाभिमानी पेडणेकारूच थंयसर जिखचो. काँग्रेस पार्टीचे स्टँड थंयसर स्वाभिमानीच मनीस जिखचो. प्रश्न आसा ड्रग्सांचो. पळय इश्टानो, 1000 किलो ड्रग्स गोंयचे पुलीस, विविध पुलिसांचे जे ANI म्हणा, तेंचे क्रायम ब्रांच म्हणा, कोंकण रेल्वे, एकंदरीत 1000 किलो ड्रग्स कायदेशीर जप्त जाता. जवळजवळ 90 ते हेचो वालोर जो आसा 90 ते 100 कोटीचो वालोर 691 जाण अरेस्ट जाता. तितून गोंयकार 195 अरेस्ट जाता. ड्रग्साच्या व्यवहार हो गंभीर प्रश्न आसा. हो स्वाभिमान आमकां गोंयकारांक आसपाक जाय की आमचे गोंयकार ह्या ड्रग्साच्या व्यवहारान कित्याक कशे गेले, एका जबाबदार कोण. 401 नॉन गोवन आसा आनी 93 फॉरेनर हितून इन्वॉल्ड आसा. हे कायदेशीर जे तुम्ही छापून हाडलेले आसा. जे सरकारान पेडणेचो आंकडो जाय जाल्यार मागीर आमी तुमकां दिता. सध्या आमचे कडेन पेडणेचो आंकडो, पूण पेडण्याय खूब आसतले. जशे तुम्ही पेडणे विचारले, पेडणे म्हणजे गांवगिरो वाठार. फाटल्या दिसांनी तुमीच छापून हाडले दर्या वाळपय त्या गांवगिरे वाठार. म्हणजे आयज ड्रग्स खंय फक्त जो स्मार्ट सिटीन आयज गांजा जो झाडां दिश्टी पडटा तुम्ही ते छापला, तुम्ही दाखयला गांजाची झाडां जावपाक लागले सिटीन. पण सिटी बरोबर आयज गांवगिऱ्या वाठारांनी जशे तुमचो उल्लेख स्वाभिमानी पेडण्यान, वाळपय, आमच्या काणकोणान, सांग्या, केप्यां, आमच्या गांवांनी, आमच्या हळदोण्यान, सगळ्या गांवांनी जे गांव आसा थंय गांवांनी तरणाटो इबाडला. आनी एका सर्वस्व जबाबदार भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे फेक डबल इंजिन सरकार. काँग्रेस पार्टी जेन्ना संविधान बचाव जावं आमचे ब्लॉक मिटिंग आसता तेन्ना आमचे अवेअरनेस फक्त मता खातीर आसना. बीजेपी प्रमाणे आमचे अवेअरनेस जे सोशल इम्पॅक्ट आणि सोशल इश्यूज आसा तेचेरूय आमी आमचे जे ग्रासरूट लेवलाचे लिडर आसा तेंकां आमी अवेअरनेस करता आणि हे काम आमचे चालूच उरतले. तुम्ही आमचे कितलेशेच प्रोग्राम तुम्ही आमचे कॅप्चर केल्ले आसा, बरयला. सोशल इश्यू प्रोग्राम आमी कितलेशेच करता, जावं ते गोंयाचे जावं ते समाजाचे. काँग्रेस पार्टीक गोंयकारांचो, गोंयच्या फुडाराचो हुस्को आसा. आमची काम करपाची पद्दत ही सत्ते खातीर नासून आमची काम करपाची पद्दत ही सेवे खातीर जावन आसा. आमी आयज मुखेलमंत्र्याक आव्हान केला, रिक्वेस्ट केला. मुखेलमंत्री दोतोर आसा, मुखेलमंत्री एक भुरग्याचो बापूय आसा, मुखेलमंत्री जबाबदार आसा. सो आनी तो खुर्चेर आसा, तेचे कडेन होम मिनिस्ट्री आसा. सो जो खरेंच जर तो गोंयचो मुखेलमंत्री गोंयकारा खातीर आनी गोंया खातीर काम करता जाल्यार आमकां दिसता की आमी जी मागणी केल्या की हेंचे इंटरोगेशन करचे. स्वता मुखेलमंत्र्यान आपणाचे जे अधिकारी आसा तांकां केस कर म्हणून सांगची. आमी वाट पळयतली आणि ते करिना जाल्यार आमी केस करतले.
बीजेपी प्रेसिडेंट ऑलरेडी तांकां समज दिल्या ती समज दिल्या इलेक्शना खातीर बीजेपी हांव परत सांगता बीजेपीच्या अध्यक्षान जी समज दिल्या ती 2027चे इलेक्शन नदरे समोर दवरून आणि आम्ही जी मुखेलमंत्र्याक समज दिता ती समज गोयच्या फुडारा खातीर समज जावन आसा. फरक आसा काँग्रेस पार्टी आनी बीजेपी पार्टी. आम्ही एक 8 दिसाचो वेळ पळयतले ना जाल्यार आम्ही केस फायल करतले. थँक्यू. Even I